स्वामींचा हा इशारा दुर्लक्ष करू नकोस. वेळ बदलायला सुरुवात झाली आहे. आजपासून तुझ्या दुःखाची उलटी गिनती सुरू झाली आहे. जे हरवलंय ते परत मिळण्याची वेळ आता आली आहे. थांब, हा योगायोग नाही. स्वामींनी तुला इथे काही कारणांनी पाठवलं आहे. आज रात्री झोपण्याआधी हा संदेश ऐक. उद्या तुझं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांनाच आता उत्तर मिळणार आहे. रडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. येत्या 7 दिवसात एक संकेत तुला मिळेल आणि तुझा विश्वास आणखी मजबूत होईल. तुझ्या घरात काहीतरी मोठं घडायच्या आधी हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला आहे. दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या नशिबाचे बंद दारे आता उघडणार आहेत. तू एकटा लढत नाहीयेस. हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक, कारण शेवटचं वाक्य तुझ्यासाठीच आहे. तुझ्या प्रार्थनेचं उत्तर स्वामींनी आज दिलंय. अचानक पैसा, आनंद, चांगली बातमी काहीतरी येणार आहे. ज्यांनी तुझ्यावर हसले तेच आता तुझं कौतुक करणार आहेत. आता तुझं नशीब वेगाने बदलायला लागणार आहे. वेळ लागेल, पण विजय तुझाच असणार आहे. आज हा संदेश फक्त नशीबवान लोकांपर्यंतच पोहोचला आहे आणि त्यातून तू एक आहेस. जर तुला विश्वास असेल तर मी भाग्यवान आहे असे टाईप कर आणि व्हिडिओला लाईक कर. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. तुझ्या आयुष्यातली काळोखी आता संपत आली आहे. कधीकधी आयुष्यात इतकं सगळं चुकीचं घडतं की माणूस स्वतःला विचारतो, देवा माझंच का? पण आज स्वामी समर्थ तुला एक गोष्ट सांगायला आले आहेत. तू हरलेला नाहीस. फक्त तुझी योग्य वेळ अजून आलेली नाही. तू खूप सहन केला आहेस. लोकांचे टोमणे, अपमान, विश्वासघात, रात्रभर जागून काढलेल्या चिंता, दुःख आणि ते अश्रू, मनातलं ते शांत दुःख जे कुणालाच दिसलेलं नाही. पण बाळा, मी सगळं काही पाहत आहे. ज्यांनी तुला कमजोर समजलं त्यांना माहीत नाही, माणूस शांत जेव्हा होतो, तो स्वामींवर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याचं नशीब बदलून जातं. आजपर्यंत तू फक्त परीक्षा देत होतास. आता बक्षीस मिळवायची वेळ आली आहे. कदाचित पुढच्या काही दिवसात तुला एक फोन कॉल, एक चांगली बातमी, अचानक आलेली संधी जी तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. कारण स्वामींचा आशीर्वाद जेव्हा काम करतो तेव्हा गोष्टी अचानक घडायला लागतात. माझ्या बाळा, तुला माहीत आहे का, काही लोक तुझ्या अपयशाची वाट पाहत आहेत, पण त्यांना माहीत नाही तुझ्या मागे स्वामी समर्थ उभे आहे. तुझी स्वामी आई तुझं रक्षण करत आहे. आणि ज्या स्वामींच्या ह्या वचनावर विश्वास ठेवतात त्या व्यक्तीला हरवणं अशक्य आहे, कारण त्या व्यक्तीच्या मागे साक्षात स्वामींची सावली असते. जर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर. होय माझ्या लेकरा, आज तू फक्त 2 मिनिट डोळे बंद ठेव आणि मनापासून तू श्री स्वामी समर्थ म्हण. तुझ्या मनातली भीती कमी व्हायला लागेल, कारण स्वामींचं नाव म्हणजे शक्ती, आधार आणि चमत्कार. हा व्हिडिओ तुला अचानक भेटलेला नाही. कदाचित स्वामींनीच तुला इथे आणला आहे. जर तुझा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिही आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव ज्याला या संदेशाची, या आशेची गरज आहे. आणि बघ, नक्कीच तुला आज साक्षात्कार, चमत्कार अनुभवायला मिळणार आहे. बाळा, पुढचे 7 दिवस साधे नाहीत. काहीतरी मोठं घडणार आहे. तू हार मानण्याच्या तयारीत आहेस, पण त्याआधीच साक्षात स्वामींनी तुला हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. हा अचानक आलेला नाही, तर हा एक संदेश, एक संकेत, एक आशीर्वाद आहे. ज्यांनी तुला तोडलं त्यांना आता तुझं यश पाहावंच लागणार आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आता संपत आला आहे आणि आयुष्यात आनंदाचा पाऊस पडणार आहे. थोडा वेळ अजून, नंतर फक्त आनंदच आनंद. तुझ्या नशिबाची दिशा बदलली जाणार आहे. तुझ्या मनातली इच्छा जी कुणालाच माहीत नाही ती तुझ्या स्वामी आईला माहीत आहे आणि ती
इच्छा तुझी आता तुझी स्वामी आई पूर्ण करणार आहे. उशीर होईल पण तुझ्यावर अन्याय मी होऊ देणार नाही. तुला हसणारे आता तुला सलाम करतील, कारण हा गुप्त संदेश प्रत्येकासाठी नाही. रडू नकोस, कारण तुझ्यासाठी काहीतरी खूप सुंदर लिहिलं गेलंय. तुझं नशीब बंद नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. आजचा दिवस तू लक्षात ठेव. इथूनच तुझी नवीन सुरुवात होणार आहे. तू पडला असशील पण संपलेला नाहीस. अचानक तुझ्या घरात आनंदाची बातमी येणार आहे. ज्यांनी तुला दुर्लक्षित केलं आता तेच तुला शोधणार आहेत. हा आवाज ऐकणाऱ्या व्यक्तीचं दुःख जास्त काळ टिकणार नाही. हा माझा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये 11 वेळा तू श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि बघ, तुझं मन तुला एक नवीनच चेतना देणार, ते शांततेची. तुझ्या आयुष्यातील बंद रस्ते उघडायला आता आले आहेत. फक्त तू विश्वास ठेव आणि चालत राहा. माझ्या लेकरा, तू इतका थकला आहेस की तुला स्वतःचाही आवाज ऐकू येत नाही. तू हसत आहेस पण आतून तुटलेला, आणि अशाच वेळी तुझी स्वामी आई तुझा हात धरते. तू खूप वेळा लोकांसाठी चांगलं केलंस, पण त्या बदल्यात तुला काय मिळालं? दुर्लक्ष, अपमान, एकटेपणा. जग विसरलं तरी तुझी स्वामी आई कधीच विसरणार नाही. तुझ्या आयुष्यात उशीर चालू आहे, अंधार नाही. कारण स्वामी जेव्हा वेळ बदलतात तेव्हा एका दिवसात आयुष्य बदलून जातं. एक व्यक्ती होती, पूर्णपणे निराश झालेली. सगळीकडे अपयश, घरात तणाव, मनात भीती. पण त्या व्यक्तीने फक्त एक गोष्ट सोडली नाही, स्वामी आईवरचा विश्वास. काही दिवसातच ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या घडायला सुरुवात झाल्या. हे फक्त विश्वासामुळे. म्हणून तू विश्वास डगमगू देऊ नकोस. कदाचित तू सध्या शांत आहेस, थकला आहेस, पण तुझी शांतता ही हार नाही, ती वादळापूर्वीची तयारी आहे. आज रात्री झोपण्याआधी फक्त एकदा मनापासून बोल, स्वामी आई आता सगळं मी तुझ्यावर सोडलं आहे. जसं आपल्याला माणसाला आपली आई खूप जवळची वाटते, आईच्या मायेची ऊब आपल्याला चांगली वाटते, तसंच स्वामी आईचाही आपल्या पाठीशी कायमच हात असतो. मन हलकं वाटायला लागेल. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जी आतून खूप तुटलेली आहे. पहा, तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो. कारण तुमचं दुःख आता जास्त दिवस टिकणार नाही. हा व्हिडिओ स्किप करून पुढे जाण्याची चूक करू नकोस. तुझ्या आयुष्यात आता अद्भुत असं घडणार आहे, कारण स्वामींनी तुला अजून हारू दिलं नाही. रात्री शांतपणे रडणाऱ्या लोकांसाठीच हा स्वामींचा खास संदेश आहे. आज अचानक मन बेचैन असेल तर समज स्वामी काहीतरी सांगत आहे. काही लोक तुझं वाईट मागत आहे, पण स्वामी आई तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरात येणाऱ्या आनंदाची चाहूल स्वामींनी आधीच दिली आहे. देव शांत आहे, पण उशिराने दिलेलं उत्तर खूप मोठं आहे. बाळा, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या प्रत्येक अश्रूसोबत आहे. हा व्हिडिओ तू पाहत आहेस, तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलंच घडणार आहे. फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं स्वामी सांभाळणार आहेत. होय माझ्या लेकरा, तू बाहेरून हसतोयस, आतून तुटलायस, पण मला सर्व माहीत आहे. आता तुझं दुःख मी दूर करणार आहे. मोबाईल तू बाजूला ठेव आणि फक्त स्वामींचं नाव घे आणि चमत्कार बघ. मनातली भीती कायमची कमी होईल. तू इथपर्यंत हा संदेश ऐकला असशील तर कदाचित स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. कमेंटमध्ये तू माझा देव, माझी स्वामी असे टाईप कर आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव जी आतून खूप थकलेली आहे. माझ्या लेकरा, विश्वास माणसाला कठीण वेळेतही मजबूत ठेवतो आणि स्वामींवरचा विश्वास, श्रद्धा, सकारात्मक विचार तुझ्या मनाला आधार देतात. म्हणून
तुझ्याकडे सगळ्यांनी साथ दिली सोडून तरी मनात भीती ठेवू नकोस, कारण तुझ्या पाठीशी तुझे स्वामी आहेत. जिथे विश्वास संपतो तिथूनच स्वामींचे चमत्कार सुरू होतात. लोकांनी तुला एकटं सोडलं, पण स्वामींनी कधीच तुला हात तुझा कधीच सोडला नाही. तुझं नशीब उशिराने का होईना जाग होणार आणि ते मोठ्या पद्धतीने होणार आहे. स्वामींवर विश्वास ठेवणारा कधीच हरत नाही. तू शांत आहेस कारण तुझी लढाई स्वामी लढत आहेत. म्हणून विश्वास ठेव. विश्वास आहे तिथे सर्व काही शक्य आहे. तुझ्याकडे पैसा कमी असेल, पण स्वामींवरचा विश्वास खूप आहे. म्हणूनच स्वामींचा आशीर्वाद आता तुला प्राप्त होत आहे. तुझं नशीब झोपलेलं आता जागं होणार आहे. योग्य वेळ तुझ्याकडे चालत येणार आहे. आज नाही तर उद्या खूप मोठं तुझ्या आयुष्यात घडणार आहे. लोक म्हणतील काही होणार नाही, पण स्वामींवर विश्वास ठेव. हारू नकोस. स्वामी तुझ्या सोबत आहे. जग बदललं तरी स्वामींचा विश्वास तू कमी करू नकोस. होय, कधीकधी आयुष्य इतकी कठीण परीक्षा घेतं की माणूस आतून पूर्णपणे थकून जातो. सगळं संपल्यासारखं वाटतं, पण अशा वेळी एकच गोष्ट मजबूत ठेवते, ती म्हणजे स्वामींवरचा विश्वास. लोकांनी साथ सोडली, काहींनी हसून घेतलं, काहींनी कमी समजलं, पण तू शांत राहा, कारण तुझ्या पाठीशी स्वामी आहेत. तुला कधीच हारू देणार नाहीत आणि तुझ्यावर अन्याय कधीच होऊ देणार नाहीत. तू जे सहन करत आहेस त्याच गोष्टीची ताकद तुला मिळत आहे. धीर सोडू नकोस. तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार होत आहे. आजपासून भीती नाही, नकारात्मक विचार नाही, फक्त विश्वास. कारण जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार जन्म घेतो. जर तुझाही स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर होय, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू कमेंट कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण माझ्या बाळा, बघ, तुझा देव खूप मोठा आहे. वेळ वाईट आहे. तू रडू नकोस. जगाने नाकारलं, स्वामींनी कधीच दूर नाही केलं. फक्त एक चमत्कार आणि कायमची भरभराट. आजचं दुःख उद्याची ताकद बनणार आहे बाळा. संकट कितीही मोठं असू दे, स्वामींचं नाव त्याहून मोठं असणार आहे. कारण तुझा प्रत्येक अश्रू स्वामींपर्यंत पोहोचला जाणार आहे. थोडा धीर धर. तुझी वेळ जवळ आली आहे. तू नशीबवान आहेस, म्हणून स्वामींचा हा आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. जे अशक्य वाटतंय तेच स्वामी शक्य करून दाखवणार आहेत. रात्री रडणाऱ्यांनाच सकाळचा चमत्कार दिसणार आहे. कारण तुझा देव तुला कधीच अर्ध्या रस्त्यात सोडणार नाही. जिथे सगळे दरवाजे बंद होतील तिथून स्वामींचा मार्ग सुरू होणार आहे. तू फक्त कमेंट बॉक्समध्ये लिही, मी शांत आहे, कमजोर नाही. आणि बघ, वादळ कितीही मोठं असलं तरी स्वामींचा हात डोक्यावर जर असला तर माणूस कधीच पूर्णपणे हरत नाही. तू रडलास, मनातून तुटलास, देवाला खूप प्रश्न विचारलेस, पण एकच गोष्ट मी तुला सांगेल, धीर धर. मी आहे तुझ्या पाठीशी. आणि तेव्हा तुझी भीतीसुद्धा कमी होईल. लोकांना उत्तर देऊ नकोस. तुझ्यासाठी तुझी वेळच उत्तर ठरत आहे. स्वामी महाराजांवर विश्वास ठेवणारा माणूस उशिरा का होईना जिंकतो, पण सर्व काही प्राप्त करतो. जर तुलाही स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे, लव यू गॉड असे तू टाईप कर. स्वामी स्वामी स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.